इचलकरंजीत घरात घुसून कोयत्याने दहशत, 20,000 रुपयांच्या मागणीवरून हल्ल्याचा संशय. इचलकरंजी भारत माता हाऊसिंग सोसायटी परिसरातील शिकलगार वसाहत गल्ली क्रमांक 2 येथे 4 ते 5 जणांनी हातात कोयत्यासारखी धारदार हत्यारे घेऊन घरात घुसून दहशत निर्माण केल्याची घटना घडली. यावेळी ओंकार शिकलगार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र ओंकार यांच्या आई कविता शिकलगार यामध्ये आल्याने हल्लेखोरांनी त्यांना भिंतीवर ढकलून दिले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी ओंकार शिकलगार यांच्याकडे 20,000 रुपयांची मागणी केली होती. यावेळी ओंकार यांनी माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, 1-2 दिवस जाऊ दे, 4 दिवसांनी देतो असे सांगितल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे पैशांच्या मागणीवरूनच हा प्रकार घडला असावा अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. मात्र या कारणाची अधिकृत पुष्टी पोलीस तपासानंतरच होणार आहे. दरम्यान 4 ते 5 जण धारदार हत्यारे घेऊन घरात घुसल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. ओंकार यांच्या आई कविता शिकलगार यांना झालेल्या दुखापतीनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची माहिती घेत संशयितांचा शोध सुरू केला असून हल्ल्यामागील नेमके कारण, पैशांच्या मागणीचा संबंध आणि घटनेतील सहभागी व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. इचलकरंजी शहरात धारदार हत्यारे घेऊन दहशत निर्माण करण्याच्या घटना वारंवार समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.